सध्या मटारचा सीझन चालू आहे आणि बाजारात भरपूर प्रमाणात मटार आलेले आहेत. तर त्यापासून आज आपण हिरवागार असा मटार कटलेट बनवणार आहोत. हा मटार कटलेट तुम्ही छोटी मोठी पार्टी असू द्या, एखादा घरात कार्यक्रम आहे किंवा किटी पार्टी आहे, तुम्ही एकदाच बनवून ठेवायचा आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये काढून फक्त तुम्हाला डीप फ्राय करायचा की शॅलो फ्राय करायचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता. आणि हे हिरवेगार मटारचे कटलेट हेल्दीसुद्धा आहे, त्याचसोबत टेस्टीसुद्धा. तर नमस्कार, मी पल्लवी, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. हे मटार कटलेट अगदी घरात असलेल्या साहित्यात बनवून तयार होतात. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वप्रथम गॅसवर मी एक कढाई घेतलेली आहे. तुम्ही कढाई, पॅन तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते वापरू शकता. इथे मी 1 वाटी हिरवा मटार घेतलेला आहे. तुम्ही फ्रोझन मटार देखील वापरू शकता. कढई गरम झाल्यानंतर आपण 2 चम्मच तेल घालून घेऊ आणि 2 हिरव्या मिरच्या, 1 चम्मच जिरा आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. त्यानंतर आपण याच्यात 1 वाटी हिरवा मटार पण घालून घेऊया आणि मटार पण त्याचा कच्चापणा निघेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी 2 छोटे तुकडे अद्रकचे पण घालून घेतलेले आहे. मटार तेलात छान असा परतून घेतल्याने मटार बऱ्यापैकी शिजला जातो. त्याचसोबत मटारचा जो कच्चापणा असतो तो बऱ्यापैकी दूर होतो आणि कटलेट आपले छान होतात चवीला. मटारचा जो कच्चा वास असतो ना, तो खायला थोडा चांगला लागत नाही. त्यामुळे असं तेलात परतून घेतल्याने त्याचा वास निघला जातो आणि मटार आपला चवीला खायला चांगला लागतो. त्याचसोबत कटलेट देखील एकदम खमंग बनले जातात. आपला आता मटार छान भाजून झालेला आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण हे 5 मिनटं गार करून घेतलेलं आहे. आता एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे परतून घेतलेले मटार, जिरं, अद्रक, लसूण सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि टेस्टसाठी आपण थोडीशी कोथिंबीरची देठं घातलेली आहे. आता आपल्याला हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. वाटताना आपल्याला खूप बारीक वाटायचं नाही. बघा मी दाखवते ना, सेम त्याच पद्धतीचं जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण हे वाटून घेतलेलं सगळं काढून घेऊया. हे सगळं मिक्स करण्यासाठी मोठंच भांडं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण 1 वाटी मटार घेतलेला होता. त्याच वाटीने आपण 1 वाटी उकळून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. बटाटा मी उकळून कुच करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल ते देखील वापरू शकता. बेसन पीठ किंवा पोहे मिक्सरला बारीक करून ते देखील तुम्ही इथे वापरू शकता. त्याचबरोबर अर्धा चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मचपेक्षा थोडं कमी हिंग पावडर, चटपटीत चव येण्याकरिता अर्धा चम्मच आमचूर पावडर, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं कमी इथे मी कस्तुरी मेथी पण घातलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण घातलेली आहे. आपण याच्यात आधीच हिरवी मिरची घातली होती. तुम्हाला यापेक्षा जास्त तिखट हवा असाल तर तुम्ही याच्यात लाल मिर्च पावडर देखील घालू शकता. आता हे सगळं आपण हाताच्या मदतीने चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स करत असताना आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही. बटाटा किंवा मटारमध्ये जो मॉइश्चर असतो ना, त्याच्यात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही आपला घट्टसर गोळा बनवून तयार झालेला आहे. पाण्याचा वापर केल्याने आपले मटार कटलेट तेलकट होऊ शकतात किंवा आपण जेव्हा कटलेट तयार करत असतो त्यावेळी ते हाताला देखील चिटकू शकतात. त्यामुळे पाण्याचा वापर शक्यतो करू नका. आता आपण याचे छोटे छोटे कटलेट तयार करून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराचे कटलेट आवडतात तुम्ही त्या आकाराचे करून घेऊ शकतात. पण जर आपण एकदमच मोठे कटलेट बनवून तयार केले तर ते भाजायला देखील वेळ लागू शकतात आणि आपण जेव्हा फ्राय करतो त्यावेळी तुटण्याची देखील शक्यता असतात. त्यामुळे तुम्ही एकदम छोट्या छोट्या आकाराचेच बनवून तयार करू शकता. आणि बघू शकता तुम्ही आपले छान कटलेट बनवून तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे अजून एक कटलेट तुम्हाला बनवून दाखवते. असा एक घट्ट गोळा तयार करायचा आहे आणि आपल्याला हे दाबत दाबत सगळीकडनं काटाच्या कडेने आपल्याला जास्त दाबून हे कटलेट बनवून तयार करायचे आहेत, म्हणजे त्याकडून जास्त चिरले जातात.
आणि असं हलकंसं हाताने प्रेस करायचं आणि सगळी काठ आपल्याला अंगठ्याच्या मदतीने दाबून घ्यायची आहे आणि सगळी कटलेट आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया। आणि बघू शकता तुम्ही आपले छान गोल कटलेट बनवून तयार झालेले आहेत। असे कटलेट एकदा बनवून ठेवले की 8 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात। आपल्याला जेव्हा खाण्याची इच्छा होते त्यावेळी आपण फ्राय करून खाऊ शकतो। आता आपण हे कटलेट डीप फ्राय नाही करणार आहोत, सॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी मी बिडाच्या तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण हे सगळे कटलेट ठेवून घेणार आहोत। मध्यभागी कटलेट आपल्याला शेवटी ठेवायचा आहे, म्हणजे मध्यभागी तेल जास्त गरम असतो। हे कटलेट आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आता आपण उलटणीच्या मदतीने हे सगळे पलटून घेऊया। मुलांना देखील डब्यामध्ये तुम्ही हे कटलेट बनवून देऊ शकता। कटलेट हे हेल्दीसुद्धा आहे आणि त्याचसोबत टेस्टीसुद्धा। मुलेसुद्धा एकदम आवडीने खातील। आता आपले दोन्ही बाजूनी कटलेट छान खरपूस भाजून झालेले आहेत। तुम्हाला असं सॅलो फ्राय करून नसेल घ्यायचे तर तुम्ही डीप फ्राय करून देखील घेऊ शकता। दोन्ही बाजूनी हे कटलेट मी अलटून पलटून छान खरपूस भाजून घेतलेले आहेत। आणि आपल्या कटलेटला बघा कसला भारी रंग आलेला आहे। वरून क्रिस्पी आतून मऊसूत असे आपले कटलेट बनवून तयार झालेले आहेत। ही कटलेटची रेसिपी अगदी साधी सोपी, त्याचसोबत घरी असलेल्या साहित्यात बनवून तयार होते। अचानक घरी पाहुणे आले तर आपण अगदी अर्ध्या तासात बनवून हे कटलेट तयार करू शकतो। पाहुणेच नाही तर घरात छोटी मोठी पार्टी असू द्या किंवा मुलांचा बर्थडे असू द्या, तुम्ही हे कटलेट अगदी अर्ध्या 1 तासात बनवून तयार करू शकता। कशी वाटली आजची कटलेटची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।